घरात राहणारी स्त्री काहीच करत नाही का? या कथेचा आज मी तुम्हाला दुसरा भाग सांगणार आहे. कधी कोणी तुम्हाला असं म्हटलं आहे का, तू तर घरीच असतेस, काही विशेष काम नाही तुझं? हे वाक्य ऐकून ती हसली, पण तिच्या मनात काहीतरी तुटलं. ती सकाळी सगळ्यांच्या आधी उठते, अलार्मच्या सुद्धा आधी. घर अजून झोपलेलं असतं, पण तिचा दिवस सुरू झालेला असतो. स्वयंपाक, डब्बा, चहा, भांडी, मुलांची तयारी, नवऱ्याची ऑफिसची घाई. ती थकते, पण मी थकले असे म्हणायला सुद्धा तिला अपराधी वाटतं. संध्याकाळी कुणीतरी सहज म्हणतं, तू तर घरीच असतेस, तुला कसला थकवा? त्या एका वाक्याने तिचे दिवसभराचे सगळे कष्ट नजरेआड होतं. ती शांत राहते, कारण उत्तर देण्याची तिला सवय नाही. रात्री सगळे झोपल्यावर ती एकटी बसते. तिला प्रश्न पडतो, मी खरंच काहीच करत नाही का? जर मी नसते, तर हे घर चाललं असतं का? ती सून आहे, आई आहे, ती पत्नी आहे, ती सगळ्यांचाच आधार आहे, ती सगळ्यांसाठी स्ट्रॉंग आहे, पण स्वतःसाठी कधीच नाही. तिच्या स्वप्नांना ती रोज थोडं थोडं मारते. एक दिवस तिला तिचा मुलगा म्हणतो, आई, आज टीचरनी सांगितलं घर चालवणं सगळ्यात कठीण काम असतं. त्या दिवशी तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण कुणीतरी पहिल्यांदा तिला पाहिलं. घरात राहणारी स्त्री काम करत नाही असं म्हणणं सोपं आहे, पण तिच्याशिवाय घर सांभाळणं अशक्य आहे. ती फक्त घरीच नसते, ती घर असते. पुढच्या वेळी कुणी म्हणालं, ती फक्त घरीच असते, तर एकदा थांबा आणि विचार करा. ती नसती तर हे घरच नसतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, तर व्हिडिओला लाईक करून तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.